नमस्कार, कीर्तीज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. बाहेर पावसाचे दिवस आहेत, त्यात गरमागरम सूप प्यायला खूपच मस्त वाटते. असे हे पौष्टिक आणि पटकन होणारे मुगाच्या डाळीचे सूप आज आपण बनवणार आहे. त्यासोबतच काही टिप्ससुद्धा मी सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू. हे सूप मी 2 व्यक्तींसाठी बनवत आहे. त्यासाठी पाव कप किंवा पाव वाटी तुमच्याकडे जी असेल त्या वाटीने डाळ घेऊन स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनिट गरम पाण्यात भिजवत ठेवली होती. आता गरम पाण्यात भिजवल्यामुळे डाळ पटकन शिजते. पातेल्यात 1.5 कप पाणी गरम केले आहे. त्यात डाळ घालून अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद, उकळी आल्यानंतर असा फेस काढून टाकायचा आणि मंद आचेवर 3 ते 4 मिनिट शिजवून घेऊ. आता यावरती एक झाकण ठेवू म्हणजे पाणी बाहेर येणार नाही. 3 ते 4 मिनिट झाले आहेत. डाळ अर्धी शिजली आहे. त्यात 2 ते 3 लसूण पाकळ्या घालायच्या. मी इथे घातला नाही आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. त्यानंतर यात एक छोटा टोमॅटो मोठे तुकडे करून घातले आहेत. टोमॅटो घातल्यानंतर झाकून 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊ. 2 ते 3 मिनिटानंतर डाळ आणि टोमॅटो व्यवस्थित शिजले आहेत. आता हे सर्व मोठ्या गाळणीने गाळून घेऊ, ज्यामुळे टोमॅटोची साल सूपमध्ये मिक्स होणार नाही. शक्यतो सूपसाठी डाळ शिजवत असताना कुकरमध्ये न शिजवता अशा पद्धतीने कोणत्याही पातेल्यात शिजवून घ्यायची, त्यामुळे त्यातील पौष्टिक घटक टिकून राहतात. आता मी पोटॅटो स्मॅशरने डाळ व्यवस्थित बारीक करून घेत आहे, ज्यामुळे सूप एकजीव होऊन पाणी आणि डाळ असं वेगळं होणार नाही. डाळ शिजवत असताना आपण अर्धा कप पाणी त्यामध्ये राहिलं होतं, तर आता आणखीन आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तर मी तर अजून अर्धा कप गरम पाणी घालून व्यवस्थित गाळून घेते. जर तुमच्याकडे अशा प्रकारची गाळणी नसेल तर टोमॅटो हा 1 कप पाण्यात 3 ते 4 मिनिट उकळून घ्यायचा आणि त्याची साल काढून टोमॅटोची मिक्सरच्या भांड्यात प्युरी करून घ्यायची. आता यानंतर तुम्ही पाहू शकता सर्व डाळ ही स्मॅश करून घेतली आहे. डाळ आणि टोमॅटो व्यवस्थित शिजले होते, त्यामुळे चाळणीमध्ये फक्त टोमॅटोची साल शिल्लक राहिली आहे. आता यानंतर पातेल्यामध्ये अर्धा चमचा तूप घेतले आहे. यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालणार आहोत. बारीक तुकडे करून घेतले आहेत, जेणेकरून त्याचा फ्लेवर छान येतो. कढीपत्ता एक अर्ध्या मिनिटासाठी परतून घेऊ. यानंतर यामध्ये एक हिरवी मिरची घालायची. मिरचीचे तुकडे करून त्यातील बिया काढून घेतल्या आहेत. आता मिरची अर्धा मिनिटासाठी परतून घेऊ. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे. त्यानंतर पाव चमचा जिरे पावडर. जिरे पावडर नसेल तर इथे पाव चमचा जिरे घातले तरी चालतील. आता यामध्ये डाळ आणि टोमॅटो शिजवून बारीक केलेलं मिश्रण घालू. डाळ शिजवत असताना आपण 1 चमचा मीठ घातले होते, तर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून 1 ते 2 मिनिट उकळी येईपर्यंत ठेवायचं. सूप करतानाची सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे डाळ प्रथम गरम पाण्यात 10 ते 15 मिनिट भिजवून ठेवायची, म्हणजे डाळ पटकन शिजते. तसेच कुकरमध्ये न शिजवता वरती पातेल्यातच शिजवायची आणि डाळ शिजवत असताना नेहमी अर्धं झाकण ठेवूनच डाळ शिजवायची. तसेच डाळीचे सूप हे जास्त घट्ट न करता अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची. मस्त गरमागरम पौष्टिक असे सूप कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.